आता टॉप 9 मोठ्या बातम्या बघूया। खासदार भुमरेंच्या ड्रायव्हर विरोधात गुन्हा दाखल। दाऊदपुरा भागातील 9 एकर हिबानामा जमीन प्रकरणी गुन्हा। हिबानामा करून आर्थिक फसवणूक केल्याची तक्रार होती। दरम्यान संदीपान भुमरेंनी माहिती घेऊन प्रतिक्रिया देईन असं म्हटलंय। 1 एप्रिल 2026 पासून नवा आयकर कायदा लागू होणार। नव्या कायद्यानुसार आता क्रेडिट कार्डनेही इन्कम टॅक्स भरण्याची सुविधा मिळणार। नोकरदारांसाठी अत्यंत महत्त्वाचा मानला जाणारा फॉर्म 16 ऐवजी आता फॉर्म 130 असणार। राज्यामध्ये उद्यापासून मेघगर्जनेसह पावसाचा अंदाज। 30 मार्च ते 1 एप्रिल या दरम्यान पावसाचा अंदाज। अवकाळी पावसानं उकड्यापासून काही काळ दिलासा मिळण्याची शक्यता, मात्र शेतीचं मोठं नुकसान होण्याचा अंदाज। पिंपरी चिंचवड महापालिकेच्या अग्निशमन विभागाकडून शहरातील 674 हॉस्पिटल्सना नोटीस। केवळ 138 रुग्णालयांकडेच अग्निशमन प्रमाणपत्र। भंडाऱ्याच्या उमरसरीतील वाघाच्या हल्ल्यात जखमी महिला कोमात, रुग्णालयामध्ये दाखल। महिलेची तब्येत आणखी खालावल्यामुळे ग्रामस्थांचं चक्काजाम आंदोलन। आर्थिक मदतीच्या मागणीवरती ग्रामस्थ ठाम। ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयातल्या अग्निशमन यंत्रांची मुदत संपली। सार्वजनिक विभागाचा भोंगळ कारभार समोर। निधीची कमतरता असून अग्निशमन यंत्र रिफिल केले जातील, पीडब्ल्यूडी विभागाची माहिती। उद्यापासून 4 एप्रिल पर्यंत मुंबईचे डबेवाले सुट्टीवर। चैत्र पौर्णिमेला पश्चिम महाराष्ट्रातल्या यात्रेसाठी गावाला जाणार असल्यामुळे 5 दिवसांसाठी डबेवाल्यांची सेवा बंद। या कालावधीतलं वेतन न कापण्याची डबेवाला संघटनेची विनंती। आता टॉप 9 महत्त्वाच्या बातम्या बघूयात। आषाढी वारीसाठी संतश्रेष्ठ ज्ञानेश्वर महाराजांची पालखी 8 जुलैला पंढरपूरला प्रस्थान ठेवणार। 24 जुलैला पालखी सोहळा पंढरपूरला पोहोचणार। पालखी सोहळा प्रमुख ॲडव्होकेट राजेंद्र उमप यांची माहिती। तुळजाभवानीचं मंदिर चैत्र पौर्णिमा यात्रेनिमित्तानं 22 तास खुलं राहणार। 500 रुपयांचं विशेष दर्शन पासही बंद असणार। यात्रेनिमित्तानं मंदिर संस्थांच्या कर्मचाऱ्यांच्या सर्व सुट्ट्या रद्द। कामदा एकादशी निमित्तानं जेजुरीच्या खंडोबा मंदिरात द्राक्षांची आरास। पहाटे खंडोबा देवाची पूजा अभिषेक झाल्यानंतर भाविकांच्या वतीनं देवाला द्राक्षांची आरास करण्यात आली। एकादशी निमित्तानं पंढरपुरात भगवान विठ्ठलाला पुरणपोळीचा नैवेद्य। शंभू महादेवाच्या लग्न सोहळ्याला भगवान विठ्ठल गेले असता पंक्तीत जेवण केल्याची आख्यायिका। सप्तशृंगी देवीच्या मणिगडावर जाणाऱ्या भाविकांना जेवणाची व्यवस्था। श्री गुरुदेव भक्त मंडळाचा स्तुत्य उपक्रम। गेल्या 35 वर्षांपासून जेवण देण्याची परंपरा सुरू। अटल सेतू आता विमानतळ, जेएनपीटी आणि अलिबागला जोडला जाणार। या प्रकल्पामुळे मुंबई ते अलिबाग अंतर 1.5 तासात गाठता येणार। सिडकोने या प्रकल्पासाठी कार्यवाही सुरू केली। देशातील सर्वोत्तम विमानतळांच्या यादीत पुणे विमानतळ 1 नंबर। गुणवत्ता आणि व्यवस्थापनामध्ये पुणे विमानतळाची बाजी। देशातील सर्व विमानतळांना मागे टाकत पुण्याचा क्रमांक पहिला। वाढलेल्या उष्णतेचा परिणाम पोल्ट्री फार्ममधील कोंबड्या आणि अंड्यांवर। उष्णतेमुळे कोंबड्या आणि अंडी वाचवण्यासाठी फॉगरद्वारे पोल्ट्रीतील वातावरण थंड ठेवण्याचा प्रयत्न। नाशिकमधील येवला येथील पोल्ट्री चालकांची नवी शक्कल। पिंपरी चिंचवडमध्ये बांधकाम आणि खोदकामामुळे हवेची गुणवत्ता ढासळली। श्वसन विकाराच्या रुग्णांमध्ये मोठी वाढ। शहरातील नागरिकांना शुद्ध हवा कधी मिळणार, नागरिकांचा सवाल।